नमस्कार. माझा अकोला चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण बघत आहात अकोल्यातील दुर्गा आगमनाचा सोहळा. शहरामध्ये दगडी पुलाजवळ गुलजारपुरा म्हणून जो भाग आहे त्या भागातून अकोला शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागात मातेच्या मूर्ती नेल्या जातात. ही जी मूर्ती आपण पाहत आहात ही हत्तीवर विराजमान असलेली सुंदर अशी मातेची मूर्ती आहे. महिला, लहान मुले तसेच विविध वयोगटातील पुरुष मातेच्या मूर्ती विविध वाहनांवर घेऊन जाताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी जणू यात्रेचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. अतिशय विलोभनीय अशा रूपात दिसते. तिचा मुकुटसुद्धा पाहायला खूप सुंदर असा आहे. मातेचा जय जयकार करीत मंडळाचे कार्यकर्ते जात असतात. ही आई तुळजाभवानीच्या रूपातील मातेची मूर्ती भगवा ध्वज फडकवून घेऊन जात आहेत. त्यानंतर ही मूर्ती महालक्ष्मीच्या रूपात आहे. त्याच्या पाठोपाठ सिंहावर विराजमान देवी आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रकारच्या वाहनांवर त्या मूर्ती मंडळाचे कार्यकर्ते घेऊन जातात आणि मातेला विराजमान करतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्यानंतर आपण बघत आहात वाद्यवृंदाच्या साथीने एका वाहनावर सुशोभित केलेली दुर्गा मातेची मूर्ती. त्या पाठोपाठ मंडळाचे कार्यकर्ते, महिला देखील आपल्याला दिसत आहेत. दुर्गा तसेच शारदेच्या मूर्ती देखील या ठिकाणाहून नेल्या जातात आणि त्यांची विधिवत स्थापना करण्यात येते. मंगलवाद्यांचा गजर या भागात रात्री उशिरापर्यंत पाहायला मिळाला. अतिशय रमणीय असे दृश्य या भागात होते. आपण बघत आहात एका 4 चाकी गाडीवर सिंहावर आरूढ मातेची मूर्ती नेताना मंडळाचे कार्यकर्ते. तसेच या भागात उसळलेली गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. ही देवीची मूर्ती आपण पाहत आहात. धूप दीप सोबत घेऊन मंडळाचे कार्यकर्ते ही सिंहावर आरूढ आई दुर्गेची मूर्ती नेताना मंडळाचे कार्यकर्ते आपण बघत आहात. त्या पाठोपाठ एक एक प्रेक्षणीय अशा मूर्ती. ही मूर्ती देखील सिंहावर आरूढ आहे. अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो असं स्वरूप या मातेचं आहे. विविध वाहनातून मूर्ती आपल्या भागात नेण्यात आल्या. ही आकर्षक अशी दुर्गा मातेची मूर्ती
पार्ट 2साठी कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.